हेलो हेलो आवाज येत आहे? नमस्कार, मितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून। सध्या समोर आपल्याला कंबाईनची ॲड आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आता पोलीस भरतीची 17,000ची ॲड आली आहे आणि आजचा जो टॉपिक आहे ह्या पोलीस भरतीपासून सरळ सेवेपासून तर MPSC पर्यंतच्या सर्व परीक्षा आणि इवन सेंटरच्या सुद्धा SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे याच्यामध्ये येणारा टॉपिक आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय संघटना। आता आंतरराष्ट्रीय संघटनेत अनेक संघटना आहे आणि लेटेस्ट काही घडामोडी झाल्या त्या संघटनेच्या बाबतीत का त्याच्यावर प्रश्न येते। हे लक्ष द्या रे, संघटना लय आहे याला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणते, पण कोणत्या कराच्या आणि आपण इंटरनॅशनल संघटनेबाबतचा अभ्यास कसा करा, काही प्रश्न पेटेंट आहे जे येतेच। आता लक्ष द्या, भारताच्या आजूबाजूच्या देशांसोबत जिथं जिथं आपला सीमावाद आहे, सीमेवरून भांडण आहे, त्याच्यावर 1,00,000% प्रश्न येते। त्याच्यानंतर चायनानं, ठीक आहे, पाकिस्तानमधून एक 8 लेनचा इंटरनॅशनल एक्सप्रेस वे नेला आहे, ठीक आहे। ग्वाद्दारवरून नेला आहे सीधा चायनात। हे ग्वाद्दार कसं लक्षात ठेवायचं, कुठून नेला आहे, का नेला आहे, सगळे मी सांगेन, ठीक आहे। त्याच्यानंतर भारत बांगलादेश सोबत वाद होता, ठीक आहे, मुरमुरे नावाच्या बेटावरून। कोणते बे चोट्यो करान नाही तर त्याचे मुरमुरे, काही चिवडा नाही बनवायचा आहे, न्यू मुरे का नाव आहे त्याचं। असाच एका बेटावरून श्रीलंकेसोबत वाट आहे, काकाक्यू नावाचं बेट आहे, ठीक आहे। कोणतं काकाथीव का काकाफीव आहे ते पाहून घे जा, मले हप काढता येते तुम्ही पाहिजा, ठीक आहे। मग पाकिस्तानसोबत पाकिस्ताननं आपला भाग दाबला आहे, पाक व्याप्त काश्मीर त्याला म्हणते सियाचीन। चायनानं दाबला आहे 1962च्या युद्धात अक्साई चीन। तर याच्यावर वारंवार परीक्षेत प्रश्न येते आणि याच्यानंतरही येईन, समजलं का। येईन म्हणजे येईनच, हे तर झालं भारताच्या आजूबाजूले, पण जगात काही इंटरनॅशनल संघटना आहे जसं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन। मग तिनं डिलेव्हऱ्या केल्या, तिचे लय लेकरं आहे, एवढे लेकरं आहे का बापा 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 खंडीच्या वर आहे, ठीक आहे। मग तिचे लेकरं आहे युनेस्को, युनिसेफ, ठीक आहे। त्याच्यानंतर UNEP युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, UNDP युनायटेड नेशन, ठीक आहे, डेव्हलपमेंट प्रोग्राम, ठीक आहे। तर असे अनेक पिलांटू तिचे आहे, कोणाचे युनोचे। तर आता हे युनो कायच्यासाठी पैदा झाली हे पहिले लक्षात घ्या। सगळ्यात मोठी संस्था जगाच्या लेवलवर युनो, आणि युनो हे अमेरिकेच्या पुढाकारानं अमेरिकेनं तयार केलेलं जगाच्या पाठीवर पिलांटू आहे जे अमेरिकेच्याच म्हणण्यानुसार वागते, ठीक आहे। हे युनो काऊन पैदा झाली, का पैदा झाली, आपण याची डिलिव्हरी पाहू। युनो बदमाश संघटना आहे, बदमाश काऊन आहे तर अमेरिका कधीच इले बदमाश म्हणणार नाही, जगातल्या लोकांचं डेअरिंग आहे नाही, भारतसुद्धा म्हणू शकत नाही युनो बदमाश आहे, पण मी म्हणू शकतो कारण युनो माय काही बालबाका करू शकत नाही, ठीक आहे। समजलं का, कोणत्या देशाची मजाल नाही आहे का युनो बदमाश आहे म्हणायची, पण मी म्हणू शकतो काऊन तर युनो बदमाश आहे चोट्टी, ठीक आहे। आणि बदमाश आहेच जर ते ज्या गोष्टीसाठी स्थापन झाली ते जर काम करत नसेल तर ते बदमाश आहे। जगात हिनं कधीच शांतता नांदावी याच्यासाठी काम केलं नाही, हिची स्थापना झाली जगात शांतता नांदावी याच्यासाठी। आता लक्ष द्या रे, इंटरनॅशनल संघटनेमध्ये लक्ष द्या, जगात बेट डुकरेव इकडे लक्ष द्या, जगात पहिलं महायुद्ध झालं, किती महायुद्ध, पहिलं महायुद्ध। हे आता लक्ष द्या, जगात पहिलं महायुद्ध झालं, 1914 ते 1919, 1819, ठीक आहे। तर आता इथं चाललं पहिलं महायुद्ध। पहिल्या महायुद्धात एका बाजूले जर्मनी आणि दुसऱ्या बाजूले युरोपातले प्रगत राष्ट्र। जर्मनी वर्षेचंच काम होतं, ठीक आहे। पहिलं महायुद्ध जर्मनी आणि युरोपातले, ठीक आहे, काही देश एका बाजूनं, मग इंग्लंड, ठीक आहे, पोर्तुगीज, फ्रान्स एका बाजूले, जर्मनी एका बाजूले। पहिल्याही महायुद्धात जर्मनी हारला, ठीक आहे, आणि व्हर्सायचा तह केला आणि जर्मनीचा काही भाग इंग्लंडनं आपल्या ताब्यात घेतला। तो तह करायला जो इकॉनॉमिक्स तज्ज्ञ गेला होता त्यानं सांगितलं होतं का ह्या तह करू नका, जगाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, दुसरं महायुद्ध होईल। झालं, त्यानं सांगितलेली भविष्यवाणी खरी झाली आणि अवघ्या 30 वर्षाच्या कार्यकाळात
जगाच्या पाठीवर दुसरं महायुद्ध झालं. किती महायुद्ध झालं? हा बस 30 वर्ष लोटाचेच होते तर जगाच्या पाठीवर दुसरं महायुद्ध येऊन ठेपलं. पहिल्या महायुद्धात नेस्तनाभूत झालेला जर्मनी, पहिल्या महायुद्धात नेस्तनाभूत झालेला जर्मनी दुसरं महायुद्ध करायला उभा राहते 30 वर्षात. कम खतरनाक देश असन जर्मनी. दुसरं महायुद्ध दुसरं महायुद्ध सुरू झालं 1939 ते 1900. ठीक आहे. हिरोशिमा नागासाकीवर 2 अणुबॉम्ब टाकले आणि युद्ध खतम झालं. 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट 1945 2 अणुबॉम्ब हिरोशिमा नागासाकीवर टाकले आणि पुऱ्या जपानचा सत्यानाश केला अमेरिकेनं. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, हे दोनही युद्ध झाले. अमेरिका चादरली एवढी बदमाश, हिनं चोट्टीनं आपल्या भूमीवर एकही युद्ध होऊ दिलं नाही. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका नव्हती, अमेरिका नुसती तमाशा पाहत होती. का पाहत होती? नुसती तमाशा पाहत होती. अमेरिका तमाशा कशी पाहायची? हे आता लक्ष द्या, पहिलं महायुद्ध झालं. पहिलं महायुद्ध शत्रू राष्ट्र वर्सेस मित्र राष्ट्र. अमेरिका धार्जिणे ते देश होते त्याले मित्र म्हणायचं आणि शत्रू कोण? तर अमेरिकेच्या अपोजिट मधले. अमेरिका ज्याला फुल्ली सपोर्ट करायचे त्याला मित्र राष्ट्र म्हणायचं. पहिल्या महायुद्धात जर्मनी हारली आणि दुसरं महायुद्ध 30 वर्षात येऊन पडलं. पहिलं महायुद्ध झाल्यावर वर्सायचा तह करारले जो माणूस गेला होता, वर्साय हे जर्मनीमधलं शहर आहे, ते शहर बंद ताब्यात घेतलं होतं. ठीक आहे. आणि त्या जो तज्ज्ञ गेला होता इंग्लंडचा, त्यानं सांगितलं होतं का वर्सायचा तह करू नका, दुसरं महायुद्ध उद्भवन आणि जगात मंदी येईल. त्यानं सांगितलं आणि तह केल्याबरोबर 10 वर्षाच्या आत जगात मंदी आली. आजपर्यंत जगातली सर्वात मंदी होती, त्याला जागतिक महामंदी म्हणते, जे 1930 आली होती. मंदी असणे म्हणजे का? मार्केटमध्ये पैसाच राहत नाही, बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढून जाते, लोकांपाशी सामान खरेदी करायला पैसे नाही राहत. तर ठीक आहे, कंपन्यानं बनवलेल्या वस्तू खपत नाही, त्याच्या वस्तू खपल्या नाही का कंपनी बंद होते. कंपनी बंद झाली का पुन्हा बेरोजगारीची संख्या वाढते. अशी ती चेन चालते. दॅट इज कॉल मंदी. मंदी कधीच येऊ नये, पण जगातली सगळ्यात मोठी मंदी आली होती, जागतिक महामंदी 1930 पहिलं महायुद्ध झाल्याच्या नंतर. मग आता लक्ष द्या, दुसरं महायुद्ध केव्हा झालं? अबे केव्हा झालं? 1939 ते 1945. ठीक आहे. हे दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध झालं तर लक्ष द्या रे, दुसरं महायुद्ध झालं. लक्ष द्या, काही गोष्टी कोणीच नाही सांगणार. दुसरं महायुद्ध झालं 1938 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता. ठीक आहे. आयसेनहावर. कोण होता? आयसेनहावर नावाचा एक माणूस होता. ठीक आहे. 38 हा राष्ट्राध्यक्ष होता. कुठचा? हे हुशार होतं. ठीक आहे. काही लोकायले जगाचे वेध लागत असते, काही लोक भविष्य ओळखून असते का जगात काय होणार आहे काय नाही, हे त्याच्यातलं एक होतं. अमेरिकेला ह्या राष्ट्राध्यक्ष भेटला, खूप चांगली गोष्ट झाली. ह्या एवढा दूरदृष्टी होता. जगात पहिली 4 व्हीलर काढणारा माणूस होता हेनरी फोर्ड. कोण होता? आणि हेनरी फोर्ड ह्या अमेरिकेचा होता. कुठचा होता? अबे कुठचा होता? हेनरी फोर्ड नावाचा जो माणूस होता, ठीक आहे, यानं जगातली पहिली 4 व्हीलर काढली होती. आणि त्याचा कारखाना अमेरिकेमध्ये, ठीक आहे, एका मोठ्या शहरात, का नाव त्याचं माहिती आहे का? डेट्रॉईट. कोणतं? डेट्रॉईट नावाच्या शहरात याची कंपनी होती. ठीक आहे. आता ह्या डेट्रॉईटमध्ये त्यानं मोठी फॅक्टरी टाकली. ही आयसेनहावरले माहीत होतं. आयसेनहावरनं त्याला व्हाईट हाऊसमध्ये बोलावलं. कोणाले? हेनरी फोर्डने. व्हाईट हाऊसमध्ये कोणीच नाही, सारे कर्मचारी चालले गेले. यानं बोलावलं, यानं त्याला एक कॉन्फरन्स हॉलमध्ये बसवलं. ठीक आहे. तिथून एका चेंबरमध्ये नेलं आणि पठ्ठ्यानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानं स्वतः चहा मांडला त्याच्यासाठी. आता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष तर स्वतः चहा मांडणार नाही. ठीक आहे. चिल्लर तर माणूस नाही आहे भाऊ, चहा दुसऱ्याला मांडायला लावून. तो पाहून राहिला होता का अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष माझ्यासाठी स्वतः चहा मांडून राहिला, म्हणजे गेम मोठा आहे. गेम तर चिल्लर नसन. आणि मले बोलावलं, मले कायसाठी बोलावलं हे तर काही समजून नाही राहिलं बा, पण गेम मोठा आहे हे त्याच्या लक्षात आलं का काहीतरी मोठा गेम आहे. कोणाच्या लक्षात आलं? हेनरी फोर्डच्या.
आणि मग विषय असा झाला का ह्या जो हेनरी फोर्ड आहे याले चहा घ्या पाजला, याला वाटलं मला मारत तर नाही एंड्रिंग पाजून, ठीक आहे का चहात घालून काही स्वतः मांडून राहिला बा, त्याच्या मनात तसे बी डाऊट आले. मग हेनरी फोर्डले म्हणते जगात दुसरं महायुद्ध सुरू होणार आहे 1 ते 2 वर्षाच्या आत. कोण म्हणते? डायरेक्ट पॉईंटवर आला माणूस. कोण? आयसेनहावर. का जगात दुसरं महायुद्ध अवघ्या 2 वर्षात सुरू होणार आहे. मी तुम्हाला याच्यासाठी बोलावलं का तुमच्यावर एक जबाबदारी द्यायची आहे, तुम्ही घ्यान का? आता जबाबदारी सांगितलीच नाही ह्या पोट्ट्यानं द्यायचं काय का मलेच तर नाही बनवत युद्धाचा चीफ, ठीक आहे. तर याले हेनरी फोर्डले म्हणते का जगात दुसरं महायुद्ध सुरू होणार आहे, तुमच्यावर एक जबाबदारी द्यायची आहे, देशासाठी घ्यान का? आता देशासाठी म्हणल्यावर विशेष कुठं आला तू यान माया. जेव्हा देशासाठी म्हणते हो बा ठीक आहे, का जबाबदारी आहे? तर सध्या आपण फक्त 120 लढाऊ विमानं बनवतो एका वर्षात. आपल्याला हे प्रोडक्शन डायरेक्ट 2.5 ते 3 हजारावर न्यायचं आहे. एका वर्षात 2.5 ते 3 हजार लढाऊ विमान बनवू शकलो पाहिजे आपण रणगाडे बनवतो एका वर्षात फक्त 700 ते 800. हे प्रोडक्शन 50 ते 60 हजारावर न्यायचं आहे, एकाच वर्षात न्यायचं आहे. पण त्याच्यानंतर तो म्हणते आपण लढाऊ जहाज बनवतो एका वर्षात फक्त 1 नाही तर 2, एका वर्षात 10-15 लढाऊ जहाज बनवता आले पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर रॉकेट लॉन्चर, बंदुका याचं उत्पन्न 20-20 पटीनं वाढलं पाहिजे. म्हणजे 1000 बनवत असेल तर डायरेक्ट 20,000 AK-47 आपण बनवल्या पाहिजे. असं आपल्याला काम करायचं आहे. तर तो म्हणे पैसा. तर आयसेनहावर म्हणे पैशाची चिंता करू नका, ते सरकार करण, फक्त त्याचं ठीक आहे प्रोजेक्ट हेड या सगळ्याचं तुम्हाला काम पाहायचं आहे. आता देशासाठी म्हणल्यावर नाही म्हणता येत नव्हतं. मग म्हणे आपल्याला युद्ध खेळायचं आहे का? तर ह्या गोष्टी मी सांगू नाही शकत तुम्हाला. तुम्ही सांगितलं तेवढं काम करा, ठीक आहे. आम खाओ गुटलिया मत गिनो. तो चुपचाप झाला बुवा. राष्ट्राध्यक्ष म्हणते ठीक आहे, पण युद्धात आपण भाग घेणार आहे का? त्यानं काही सांगितलं नाही. त्याचा गेम त्याच्याच डोक्यात. आणि त्याचा प्रोजेक्ट हेड बनवला. आणि अमेरिका अचानक उत्पादन करायला लागली आणि बस एकाच वर्षाने युद्ध सुरू झालं. युद्ध कोणा सुरू झालं? तर मित्र वर्सेस पुन्हा शत्रू राष्ट्र. शत्रू राष्ट्राचा सोबती जर्मनी, याचा सोबती इटली, इकडून फ्रान्स, इंग्लंड, पोलंड, ठीक आहे ग्रीस एका बाजूनं यायच्या उरावर. इवन याच्या बाजूनं रशिया बी होता. पण हे जर्मनी, हे हिटलर एवढं बदमाश होतं सालं, बांड्या मिशीचं. एवढीशीच बांडी मिशी, एवढंच ठुबरं, ठीक आहे. त्याला डिक्टेटरशिप म्हणते. म्हणजे तो डिक्टेटरच होता, हुकुमशहा, ठीक आहे. हिटलर कोण होता? तर हिटलर जर्मनीच्या सैन्यात पहिल्या महायुद्धात साधा कॉन्स्टेबल होता. कॉन्स्टेबल माणूस डायरेक्ट जर्मनीचा चान्सलर होऊ शकते, राष्ट्राध्यक्ष, काही बी होऊ शकते जगात. चाय विकणारा पंतप्रधान होऊ शकते. तर फक्त चाय कुठे विकला माहीत नाही आणि कोण पेलं ते बी माहीत नाही. कॅन्टीन कुठं होती? सध्या चायवाल्याची प्रचंड डिमांड आहे जगात, ठीक आहे. तो डॉली असो का तो ठीक आहे मोदी असो, तर चायवाल्याची डिमांड आहे. MBA चायवाल्याला कोणी विचारलं नाही, पण फक्त डॉली चायवाल्यानं जीभ नाही लावली. तर मी म्हणलं बा थोडंसं मिसिंग आहे काहीतरी. नाही तर लावली असेल तर एडिट करताना काढून टाकली असेल, ठीक आहे. आता लक्ष द्या रे, आता लक्ष द्या. तर आमच्या बापूचे 3 फोटो गायब आहे. किती फोटो?
3 फोटो कोणी दिसले तर मला बापूचे 3 फोटो दे जा, एक लग्न करतानाचा, एक डिग्री घेतानाचा आणि एक चाय विकतानाचा. बाकी सर्व ठिकाणी बापूने फोटो काढले आहे. ठीक आहे. आणि BJP सध्या ते करत आहे जे लोकायले पाहिजे. ठीक आहे. BJP सध्या ते करत आहे जे लोकायले पाहिजे. भावनिकतेसोबत हात घातला आहे भारतात सध्या. आणि भारत सध्या जर त्याच्या 300-400 सीटात येणार नाही, पण ते टार्गेट ठेवून आहे 360 सीटा आणायचं. कारण त्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंजेस करायचे आहे. आणि भारत लोकशाही प्रधान देश राहील, पण ती लोकशाही नावाले राहील. जसं रशियात आहे, निवडणुका होते, पण उभं कोण राहील हे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पुतीन ठरवते का उभं कोण राहील. हा, रशियाचा राष्ट्राध्यक्ष पुतीन ठरवते का उभं कोण राहील. थायलंडमध्ये राजा आहे, निवडणुका होते, पण उभं कोणाला करायचं. ऑपोजिशनमध्ये बी उभं कोणाला करायचं आणि माया पार्टीकडून उभं करायला कोणाला करायचं. आणि जो मतदान विरोधात करते त्याची नड्डी पिचकल्याशिवाय ठेवत नाही. जो आंदोलन करते त्याला डायरेक्ट मारून टाकते. असंच रशियात आहे. डायरेक्ट मारून टाकते. म्हणलं खतम, पता बी लागत नाही तुले कोण मारलं का मारलं, विषय खतम. त्याच्या स्टोऱ्या सांगेन मी. त्याच्या अलग अलग स्टोरी आहे पुतीनच्या. पुतीन लय खतरनाक प्राणी आहे. भारतात सध्या तसंच चालू आहे. ठीक आहे. भारतात जर ते सत्तेत आले एवढ्या सीटा घेऊन तर मग तुमची काही खैर नाही. मीडिया विकत घेऊन टाकला आहे. ठीक आहे. सुप्रीम कोर्टाचा 2nd नंबरचा न्यायाधीश म्हणते का लोकशाहीचा 4था स्तंभ मीडिया खतम झालेला आहे. मीडिया आपली भूमिका बजावून राहिली नाही. मीडिया व्यवस्थेत असणाऱ्या लोकांना प्रश्न विचारून राहिली नाही. त्याच्यामुळे मीडिया विकल्या गेला. सरकारनं प्रशासन आपल्या ताब्यात घेऊन टाकलं. 3 स्तंभ त्याच्या बाजूचे आहे. 1 स्तंभ आहे तर तिथंही त्याचे माणसं येत असते कवा कवा. आता थोडासा चंद्रचूड बरा आहे म्हणून बरं आहे, नाही तर काही खरं नाही. मग हे जे इलेक्शन आहे हे इलेक्शन सध्या खतरनाक आहे. का जे काम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं भारतात आहे का, ठीक आहे, कोण निवडून आलं आणि कोण हारलं हे सांगायचं, त्याचे निर्णय सुप्रीम कोर्टाला द्यावं लागते. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. का चंदीगडच्या महापौरच्या निवडणुकीत, ठीक आहे, ह्या निवडून आला, हे कोणाचं काम आहे? इलेक्शन कमिशन ऑफ. ठीक आहे. मग तुमचं काम करता येऊन नाही राहिलं म्हणून त्याच्यात सुप्रीम कोर्टाला का करावं लागते? इंटरफिअर. तर भारतात, ठीक आहे, डिक्टेटरशिप येणार आहे. आणि ती अशी येणार आहे का तुम्हाला दाखवाले लोकशाही राहील, जगाले दाखवाले लोकशाही राहील. रशिया, थायलंडसारखी आणि त्याच्यानंतर उत्तर कोरियासारखी. उत्तर कोरिया किम जॉंग, ठीक आहे, खतरनाक माणूस आहे. माहीत आहे तुम्हाला किम जॉंग? अमेरिका काही देशासोबत पंगे नाही घेत. त्याच्यातला एक आहे व्हिएतनाम, एक आहे उत्तर कोरिया, एक आहे सोमालिया आणि एक आहे त्याच्याच बाजूचा देश, ठीक आहे, फिडेल कॅस्ट्रोचा देश क्युबा. कोणता? या 4 देशासोबत अमेरिका पंगे नाही घेत. एक क्युबा, दुसरा व्हिएतनाम, तिसरा, ठीक आहे, उत्तर कोरिया आणि चौथा सोमालिया. ठीक आहे. या 4 देशासोबत पंगे काऊन नाही? देश छटाकभर आहे पण देश खतरनाक आहे. सोमालियामध्ये, ठीक आहे, सोमालिया असा देश आहे का बाजारात भाजीपाला नाही भेटत, पण तिच्या बाजारात AK-47 रॉकेट लॉन्चर, बंदुकीच्या गोळ्या अशा उघड्यावरच लावून राहते. या पाहिजे लायसनची गरज नाही. नो लायसन. कोणी घ्या, कोणाले हॉप काढा. ठीक आहे. कोणाले घोडा लावा, कवाय लावा, खालतून लावा, वरतून लावा. रॉकेट लॉन्चर छटाक छटाक पोट्टेपाशी रॉकेट लॉन्चर. मार्केटमध्ये भाजीपाला नाही भेटत पण वेपन्स भेटते. कुठं? सोमालिया. जगात सर्वात जास्त कुपोषणाचं प्रमाण सोमालिया. काय काय ढूस पोट्टे, ढेबरं वाढून, किडिंग कोका, ठीक आहे, टपोरे डोळे. ठीक आहे. तर लक्ष द्या. एक जगात प्रसिद्ध चित्र व्हायरल झालं जे, ठीक आहे, जे जगातल्या न्यूयॉर्क टाइम्सच्या मोठ्या पत्रकारानं सोमालियात घेतलं.
ठीक आहे. ते चित्र का होतं, एक कुपोषणग्रस्त पोरगा कुपोषित आहे, हा ढेबरं वाढून गेलं, डोळे असे वर आले, हातपाय किडिंग कोका काय काय ढूस, ते असं पडून आहे, बसून आहे, आणि बाजूला एक गिधाड बसून आहे. का बसून आहे? गिधाड. कायचं चित्र तर माहीत आहे? गिधाड त्याची शिकार करणार आहे. कोणाची? असं विदारक चित्र. हे चित्र काढल्याच्या, ह्या फोटो काढल्याच्या नंतर त्या फोटोग्राफरनं आत्महत्या केली. ठीक आहे. त्या चित्राची वास्तविकता हे होती का पोरं तर कुपोषणानं खाले भेटत नाही म्हणून मरून राहिले, पण त्याची जिवंतपणे शिकार करायसाठी गिधाड तयार आहे. इतकी वास्तविकता सोमोलियाची सांगत होतो. असा देश आहे जिकडं तिकडं आतंकवाद. मग आता अमेरिकेला कोणती उठाठेव, जगात स्वतःला लय शाईनं समजते आणि कुठंही काड्या करायला जाते. काम नाही तिथं काडी घालते. आणि समजा काडी घालता घालता भोगदाडातून सापच निघाला, डसलास, तर कायले त्या भोगदाडात काडी घालावं. तर ते सोमोलियाच्या भोगदाडात काडी घालायला गेलं. तर सोमोलिया छटाकभर देश आहे. मोगादेशू नावाची त्याची राजधानी आहे. कोणती? आणि समुद्री चाचे म्हणून जे तुम्ही पिक्चर पाहता ना हॉलिवूडचे, समुद्री चाचे, तर समुद्रातले आतंकवादी, समुद्रातले गुंडे. मग असे जहाज आले आडवे येते, डायरेक्ट मोठं जहाज, तेलाचं जहाज, मालवाहू जहाज, आणि हे छटाकभर बोटीवर, ओय ओय चल धुऱ्याला लाव साले, ओय ओय. आता ते पुरे मालवाहू, त्याच्यापाशी वेपन्स नाही राहत, पुरे लाव इकडे बॉर्डरले. कुठचा आहे? कुठचा? ऑस्ट्रेलिया. लाव त्या पंतप्रधानाला फोन साले, लाव, चल पैसे माग. किती? 10 करोड माग. अबे 10 करोडाचं जहाज नाही, ठेवून दे, चाललो मी. ठीक आहे, 2 करोड माग. मग 2 करोडची फिरवती मागायची. तोपर्यंत जहाज नाही सोडत, सगळ्याला किडनॅप करून ठेवते. असं भारताचं जहाज किडनॅप केलं. एक वेळा केलं, पैसे दिले. दुसऱ्यांदा केलं, ए कुठं आहे? इंडिया इंडिया इंडिया. ए चल लाव इकडे साल्या, चल फोन लाव त्या देशात, लाव गृहमंत्र्याला, पैसे माग. 10 करोड. 10 करोड. भारताला फोन आला, किती पाहिजे, किती डिमांड आहे? 10 करोड. ठीक आहे, देतो म्हणा 10 करोड. ठीक आहे, उद्यापर्यंत वाट पहा, उद्या 10 करोड घेऊन येऊन जाईल. कायले? इंडिया 10 करोड. ठीक आहे, पाठवले ना इंडियन नेव्हीचे सैनिक, दिल्ला बंबुऱ्या घालून, पार पार जेवढे होते तेवढे बी चाचे मारमूर करून मोकळे. पुन्हा लावशीन आम्हाला हात. आता इंडियाचा झेंडा दिसला. इंडिया सॉरी, ठीक आहे, आपलं जहाज नाही अडवत. ठीक आहे, आपलं जहाज त्यानं अडवलं होतं, त्याला दाखवला घनचक्कर, तेव्हापासून आपल्या जहाजाला हात नाही लावत. बदमाश देश आहे सोमोलिया, खतरनाक देश आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या रे. लयच बदमाश, म्हणजे खतरनाक 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 पोझिशनमध्ये आहे. तर हा इकडं लक्ष द्या. हा इकडं लक्ष द्या. ठीक आहे, सोमोलिया कुठं आहे पाहून घ्या. ठीक आहे, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. लक्ष द्या बे. ठीक आहे, इकडं लक्ष द्या. ठीक आहे, ह्या भारत, ह्या भारत आणि ह्या वय सोमोलिया. ठीक आहे, दॅट इज सोमोलिया. ह्या भारत आणि इथं आहे पूर्णच्या पूर्ण तेलाचे कंट्री, दॅट इज कॉल्ड अरेबियन कंट्री. पुरे तेलाचे जहाज इथून येते. तेलाचे जहाज कुठून येते? इथं इजिप्त आहे. इजिप्तवरून आहे कॅनल, सुएज कॅनल. इथं तेलाचे बंद तेलाचे देश आहे. लिबिया, सिरिया, इराक, इराण, कुवेत, सौदी अरेबिया. तेलाचे जहाज भरले का ह्या कॅनलमधून, ठीक आहे, भूमध्य समुद्रातून रेड सी, तांबड्या समुद्रात उतरते आणि तांबड्या समुद्रातून इकडून भारत, इकडून चायना, ठीक आहे, असे जाते. ठीक आहे, त्या रस्ता आहे. आणि त्याच रस्त्यात आहे भिकारवाडा देश सोमोलिया. आणि त्याला तर नुसते जहाजच भेटते. आता याच्यात झालं का,
तिथं आतंकवादी काही गुट होते आणि ते जहाज किडनॅप करायसाठी की ते समुद्री चाचेगीचे पैदा करत होते. तिथं अमेरिकेनं काय केलं, त्या मोगादेसूत आपला एक मिलिटरी कॅम्प उतरवला. काय कोण त्यानं मदत मागितली का साल्या तुले? ते म्हणते का माझ्या देशातला आतंकवाद खराब झाला, खतम झाला पाहिजे, त्यासाठी तू मदत कर. त्यानं मदत नाही मागितली, काही नाही, यालेच अगाऊ काड्या घाला. मग दुसऱ्याचं भांडण काय सोडवायचं? तुला माहिती आहे का कायच्याहून झालं? तर कवा कवा का होते का दुसऱ्याचं भांडण सोडायला तुम्ही सोडायला गेल्यावर दोघंही जण तुमच्यावर भिडते. अगाऊ कायले लेणं देणं. तिथं काड्या करायला गेलं आणि त्या सोमालियामध्ये साल्यानं का नाही कॅम्प उभा केला. आणि मग कॅम्प उभा झाला, 2 दिवस झाले. त्याच्यापाशी ब्लॅक हॉक नावाचे हेलिकॉप्टर होते. ब्लॅक हॉक नावाचं खतरनाक हेलिकॉप्टर आहे ब्लॅक हॉक. ठीक आहे. ते ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर 3 हेलिकॉप्टर पाहणी करायसाठी गेले का कुठं आतंकवाद्याचे ठी आहे काय. जसं ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आलं, 15-15 वर्षाचे 17-17 वर्षाचे पोट्टे AK-47 लॉकेट लॉन्चर घेऊन बाहेर आले. आणि बस ते आता ते जवळून पाहणी, त्याला वाटलं का हे का मानवी वस्ती आहे बा. ठीक आहे, जवळून डायरेक्ट पोट्ट्यानं सुरू केलं, धड 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 धड. त्याला कळलंच नाही का झालं. हा फायरिंग सुरू, रॉकेट लॉन्चर. पहिलं हेलिकॉप्टर पाळलं, लगेच दुसरं आलं, दुसरंही पाळलं. आणि तिसरं हेलिकॉप्टर, आपले हेलिकॉप्टर काऊन पडलं हे पाहासाठी आलं, त्यालाही पाळलं. आणि पोट्टे कॉकपीटमध्ये बसले, घोडे दाबून राहिले, ओढून राहिले. ठीक आहे, कानी पोट्टे फॅनवर उभे आहे. ठीक आहे, असे AK-47 घेऊन 3 ब्लॅक हॉक पाळली एका दिवशी. अमेरिकाले वाटलं सालं आजपर्यंत एक ब्लॅक हॉक कोणी पाळलं नाही, पण साल्याने एका दिवसात 3 ब्लॅक हॉक पाळले. फाटे तक पयाले, ते खड्ड्यात गेले आतंकवादी फातंकवादी. काही लेणं नाही देणं नाही. 3 ब्लॅक हॉक पाळले ना. पिक्चर आहे हॉलिवूडचा ब्लॅक हॉकवर. ठीक आहे, नावच ब्लॅक हॉक आहे का आता पाहून घे जा, आहे का. हां, 3 हेलिकॉप्टर पाळले, 3. ठीक आहे, मी हॉलिवूडचे पिक्चर पाहत नाही, पण स्टोरी आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, तर तो पिक्चर पाहिजे, त्याच्यात सांगितलं असं हे बंद. ठीक आहे, तर एक ह्या देश झाला कोणता, हा कोणता, सोमालिया. दुसरा देश आहे क्युबा. कोणता, हे अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आणि याच्या बाजूला आहे क्युबा. इथं लोकशाही आहे, हे इथं लोकशाही आहे. आणि इथं हा देश आहे. ठीक आहे, कम्युनिस्ट विचारसरणीचा क्युबा. साखरेचं कोठार म्हणते क्युबाले. खतरनाक देश आहे क्युबा. आणि पुरा देश ओल्ड कल्चरचा आहे, नो डेव्हलप, फारसं डेव्हलपमेंट नाही, काय आधुनिकरण नाही. हा जुन्या बिल्डिंगा एकदम, लोक असे म्हणजे लोक त्याला आधुनिकरणाचं काही लेनदेन नाही. जुने थीमचे आहे. अजून बी रेडिओ घेऊन रेडिओवर गाणी ऐकत, अजून बी ते ठीक आहे याच्यावर नाचते. ते आपले ते जुने त्याचे जे लोकल सॉंग्स आहेत त्याच्यावर नाचते. काही आधुनिकरण काही नाही. आणि पुऱ्या जुन्या बिल्डिंगा, पुरं जुनं स्ट्रक्चर. असं वाटते काय आताच्या जगात, म्हणजे तुम्ही अमेरिकेतून जर क्युबात गेले तर असं वाटते का आपण 100 वर्ष मागं गेलो डायरेक्ट. क्युबा सुंदर देश आहे. तिथं एक माणूस होता फिडेल कॅस्ट्रो. कोण होता, शिगार पे, सिगारेटची मोठी बहीण, दॅट इज कॉल्ड सिगार. लोक टी शर्टवर त्याचा फोटो लावते फिडेल कॅस्ट्रोचा. पाहिला असेल तुम्ही, दाढी, ठीक आहे, त्याची हॅट आणि तोंडात सिगार राहते. अमेरिकेच्या 2 मोठ्या गुप्तहेर संघटना आहे. एक फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि एक CIA, सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. CIA आणि FBI दोन्ही संस्था कामी लावले एकाच माणसाले मारासाठी. कोणाले, फिडेल कॅस्ट्रोले. कोणाला मारासाठी, अबे कोणाला मारासाठी, ए भाऊ फिडेल कॅस्ट्रो उरून पुरला. आणि तो एवढा खतरनाक होता म्हणलं, अमेरिकेचा आहे पण अमेरिकेच्या हातात नाही लागे. एक वेळा त्याच्या स्विमिंग टँकमध्ये सायनाईड टाकलं.
स्विमिंग टँकमध्ये सायनाईट. मग आता तो पोहायला गेला, काढलं त्यानं शर्ट गिटनं, बस उभा राहिला. त्याला का डाऊट आला का, त्यानं आपल्या बॉडीगार्डला उडी टाकायला, टाकून पाहिजे म्हणे उडी टाकल्याबरोबर मेलं ते. बरं झालं वाचलो. ठीक आहे. तो शिगार पेट, त्याच्या शिगारमध्ये बारूद भरलं, बारूद. ते सिगारेट त्याला प्यायला दिली. का माहीत डाऊट आला, पिऊन पाहिजे, जशी लावली तसंच फुटलं, बंद तोंड गायब. त्याला 30 मारायचे प्रयत्न केले, पण तेवढ्या याच्यातून वाचलं ते. का माहीत त्याला डाऊट आहे, जेवणावर डाऊट आला, बे खाऊन पाहे, सगळे पदार्थ खाऊन पाहे, मरशील तू मर. ठीक आहे. खतरनाक होतं ते फिडेल कॅस्ट्रो. लय व्या अमेरिकेनं ह्या भाग, अमेरिकामध्ये हा आमचाच होय क्युबा, ते साल्यामध्ये तुया नाही होय क्युबा. क्युबाला मदत कोण करे माहिती आहे का, रशिया. कोण करे, जास्त अमेरिकन टर्टर केली, डायरेक्ट अणुबॉम्ब नेऊन लावले होते तिथं. ठीक आहे. क्युबाच्या बॉर्डरवर अमेरिकेच्या दिशेनं जास्त टर्टर केली का बटन दाबी, अणुबॉम्ब कोण दिले, रशियानं. ठीक आहे. तर ह्या एकटा एवढूसा देश अमेरिकेच्या बाजूला अमेरिकेला घाई सांगते. कोणता, क्युबा. हाय छटाकभर, पण ऑलिम्पिकचे 5-6 मेडल घेऊन जाते ते. कोणतं, क्युबा. तिसरा देश आहे. ठीक आहे. तिसरा देश आहे, छटाक बरस आहे बे. ठीक आहे. छटाक बरस देश आहे. इथं आहे व्हिएतनाम. काय आहे, हा असा लंबा देश आहे व्हिएतनाम, साऊथ चायना सीले लागून. व्हिएतनामनं हरवलं अमेरिकेला 1964ले, 65-66ले. अमेरिकेला हरवलं व्हिएतनामनं. पया लागलं अमेरिकेला फाटेतात. काऊन पया लागलं सन, तर गनिमी कावा वापरलं. शिवाजी महाराजाचं तंत्र, सैनिक कमी असन तर डोक्यानं युद्ध केला. पण शिवाजी महाराज कसे युद्ध केले, वरत बुरुजावर किल्ल्यावर सैनिक किती, तर फक्त 200. खालतं सैनिक किती, 10,000. लढाचं कसं, शस्त्र लिमिटेड, बॉम्ब लिमिटेड. मग बॉम्ब बी पुरले पाहिजे, किती मारायचे आणि कुणीकडे मारायचे. का करायचं मग, रात्री अंधारात गोट्याच्या चयती बनवून ठेवायच्या. कुठं, वरत. ठीक आहे. रस्त्याच्या बाजूले चांगले एवढाले ढिग, या मोठ्याल्या गोट्याचे रात्री लावून ठेवायचे. आले रे आले का गोट्याच्या ढिगाला लात मारून द्यायची, शिदे गोटे त्याच्या उरावर, शिदे गोट्या सगट खालतो. काहीच करायचं काम नाही. मग किल्ल्यावर सैनिक 100 आणि शत्रूचे सैनिक आहेत 15,000. किल्ल्यावर चाल करून येऊन राहिले, किंवा मग एखादा किल्ला जिंकाचा आहे, शत्रूचा किल्ला जिंकाचा आहे. आपल्या किल्ल्यावर सैनिक आहे 3,000 आणि आपल्यापाशी मावळे आहे फक्त 300, ओनली 10%. किल्ला तर जिंकाचा आहे, करायचं का. तर शिवाजी महाराजानं ज्या लोकायले वाटते का अमावस्या हा अपशकुनी दिवस आहे, तर शिवाजी महाराजानं अमावस्येच्या काळ्या कुट्ट अंधारातच किल्ले जिंकले आहे. त्याला सांगून द्याव का ज्या लोकायले असं वाटते का पौर्णिमा चांगली असते आणि अमावस्या वाईट असते, तर अमावस्येच्या काळ्या कुट्ट रात्रीत किल्ले जिंकले आहे. कारण 5 फुटाचा माणूस 5 फुटावरचा माणूस दिसत नाही. मग का करायचं, सैनिक आपल्यापाशी 300, शत्रूचं 3,000 सैनिक आहे किल्ल्यावर, तिथून ते काही बी करू शकते. आपल्याला एक बॉम्ब टाकला, आपले 300 सैनिक गायब. का करायचं मग. तर बाजूच्या गावातल्या बंद्या बैलाच्या जोड्या जमा केल्या, त्याचे घुंगर, ठीक आहे, टिनटिने बंदे काढून टाकले आणि शिंगायले लावले. ठीक आहे. टेंबे का लावले, टेंबे शिंगायले बांधले आणि बंदे 3-4 खंडी बैल 100-150 टेंबे लावले आणि आणले हाकलत किल्ल्याकडं.
आणि किल्ल्याच्या बाजूनं नेले. ते हाकलेले माणूस एकच. आणि मग ठीक आहे, औरंगजेबाचा सैनिक जामपना जामपना ओ शिवबाया बहुत बड़ी फौज लेके आया, वो उधर से जा रहा, वो देखो. अबे बयाड बोंगे, त्याले का माहीत का ते बैल होय? ते बैल होय का माहीत? 2500 सैनिक किल्ल्यावरच त्याच्या मागं पाठवलं. अब बच गए 500. ठीक आहे. काय मग एक मावळ्या 100 आली भारी आहे. तिकडं 2500 गेले, आता 500च उरले. यायले निपटवता येते. बस हे तिकडं गेले आणि हे इकडं चढाचे आणि तिकडं जायचे. ओ शिवभाव ने धोखा दिया जामपना, ये तो बैल निकले, तुम भी तो बैल है. ठीक आहे. याले म्हणते गनिमी कावा. का आपल्यापाशी शस्त्रसाठा, मानवी संपत्ती कमी आहे, सैनिक कमी आहे, तर तुम्हाला काही ठिकाणी डोक्यानं लढा लागल. ठीक आहे. सरळ बोटानं तूप निघत नसन तर बोट हेकडं करा लागल. ठीक आहे. तर ते शिवाजी महाराजाले माहीत होतं, म्हणून शिवाजी महाराज एवढे किल्ले जिंकू शकले. ठीक आहे. मग असं आहे ते. इकडं लक्ष द्या. तर हे यायनं वापरलं, पार उठून पया लागलं. आणि चौथा देश आहे, चौथा देश आहे कोरिया. कोणता? कोणता कोरिया? हा कोरिया. इकडं लक्ष द्या. ह्या इथं आहे कोरिया. याच्यात एकच कोरिया होता, त्याचे 2 तुकडे झाले. उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियात लोकशाही आहे. उत्तर कोरियात किम जॉंग नावाचा राजा आहे. कोणाच्याच बापाले ऐकत नाहीत. त्याचा बाप होता पहिले, आता पोट्ट आहे. नावाच्या 3 बायका आहे, पण ठेवलेल्या 200 आहे. त्याले जे सुंदर पोरगी आवडते राज्यातली तिले घेऊन जाते तो. ठीक आहे. का माझ्याकडे पाहून राहिले? जे आहे ते सांगून राहिलो मी तुम्हाला. पण एवढा खतरनाक आहे का त्याच्या काकानं त्याले माराचा प्लॅन केला. फक्त याची त्याला खबर लागली का माया काकानं मला माराचा प्लॅन केला. त्याच्यापाशी छाती एवढाले कुत्रे आहे. 150 कुत्र्याच्या समोर त्याच्या काकाला टाकलं. त्याच्या काकाचे लोणके तोडू तोडू कुत्र्यानं खाल्लं. त्याले फक्त खबर लावली का माया जो सेना प्रमुख आहे त्यानं मलेच माराचा प्लॅन केला. तर तोफेच्या समोर बांधला त्याले दोराले. तोफ असते ना, तोफेच्या समोर बांधला दोरानं. तोफीत बॉम्ब टाकला, दिल्ला उडून. आणि सर्किट आहे ते, म्हणून अमेरिका बी त्याच्यासोबत खाजवत नाही. कवा बटन दाबन. त्यानं मागं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली तर जपानमध्ये धक्का बसला. कायचा? हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीचा. न्यूक्लिअर बॉम्बच्या 10,000 पट भयंकर असते. कोणता बॉम्ब? त्याची चाचणी केली आणि टाकला अमेरिकेवर. म्हणजे अमेरिका जगाच्या पाठीवरून गायब. कायले बाबा त्या येड्याच्या मागं लागायचं. ते मागं डोनाल्ड ट्रम्प भेटायला गेलो होतो. त्याची भेट घडून आणली होती चायनानं. ठीक आहे. पण ते काही कोणाला ऐकत नाही. ते लयच सर्किट आहे. म्हणून सर्किट लोकांच्या वाटी नसते जात जगातले शायने देश. सर्किटनं बटन दाबली म्हणजे आणि दिलं शॉर्ट सर्किट म्हणजे करून. ठीक आहे. म्हणून ह्या 4 देशाच्या वाटी नाही जात. हे खतरनाक आहे. क्युबाले रशियाचा सपोर्ट आहे आणि अमेरिका एकाच देशाला भेटते, दुसऱ्या कोणालाच नाही भेटते. चायनाला नाही भेट, भारताला नाही भेट, काहीच नाही. त्याले सध्या त्याच्यासोबत पंगा घेऊ शकते पुतीन. यायच्यापाशी 12,000 अणुबॉम्ब आहे. यायच्यापाशी 14,000 अणुबॉम्ब आहे. 14,000 जर आउटडेटेड झाला तर फोडाचा कुठं? फोडा खालतं, बसा त्याच्यावर. ठीक आहे. अबे 14,000 अणुबॉम्ब. आमच्यापाशी 12 आहे फक्त. ठीक आहे. 14,000 अणुबॉम्ब, 12,000 अणुबॉम्ब. आणि दुसऱ्याले जगाले सांगते अणुबॉम्ब बेकार आहे,
त्याची चाचणी करू नका. म्हणजे स्वतः दारू प्यायची, लोकांना दारू पिऊन यायचं ज्ञान पाजायचं असं आहे. आणि हे जगाले सांगणारा देश अमेरिका. हे अमेरिका लय बदमाश आहे. मला तर पहिलेही आवडत नव्हता, आता बी आवडत नाही. ठीक आहे. लोक खड्ड्यात धसाल तिथं जाते का, तर लोक पैशासाठी जाते. आणि अमेरिका जो बनवला अमेरिका जो बनवला तो जगातल्या लोकांना तिथं जाऊन बनवला. फुकट्या अमेरिका बनला नाही. अमेरिकेत भारताचेच लोक मला वाटते 15 ते 20% असन. अमेरिकेत बंद निर्वासित लोकांचा देश आहे. कोण? अमेरिका. पण अमेरिका थोडासा रिच आहे, लोकशाहीचे हक्क जास्त आहे. ठीक आहे. आणि अमेरिकेची डेमोक्रेसी चांगली आहे, खरंच चांगली आहे. काऊन? तर डोनाल्ड ट्रम्पनं अमेरिकेतल्या वोटर लोकांचा डाटा डोनाल्ड ट्रम्पनं ठीक आहे फेसबुक कडून घेतला. हे जेव्हा माहीत पडलं ना तिथं, अबे संसदेत माहीत पडलं का डोनाल्ड ट्रम्पनं इलेक्शन कॅम्पेनिंगसाठी फेसबुकचा वापर केला आणि फेसबुकले डाटा मागितला आणि त्याला पैसे दिले. हे भाऊ, कोणी असो, किती काही मोठा उद्योगपती असो, मार्क्याले बोलावलं म्हणलं कुठं? संसदेत. आणि बंद्या देशाची सार्वजनिक माफी मागायला लावली आणि फाईन बी हपकालला. नाही तर तुनं जर माफी नाही मागितली म्हणजे तुले जेल. भाऊ, संसदेत बोलावून माफी मागितली आहे. गुगल बाबावर सर्च करा. ठीक आहे. झुक्याले बोलावलं होतं का नाही? तर झुक्या हां माफी मागायला लावली होती सार्वजनिक. आमच्या देशाचा पंतप्रधान मुक्याले बोलावू शकते का? तो तिकडं झुक्याले बोलावते, इकडं मुक्याले बोलावून आहे लायकी नाही. दलाली करणं. आता तिथं जाईन पोट्ट्याच्या लग्नाला, ढेबऱ्याच्या लग्न आहे ना आता चालू. अमेरिकेची डान्सर आणली नाचाले, मले या म्हणे भाषण द्याले. तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला लग्न आहे का नाही माहीत आहे का नाही? का फक्त आपल्याच नातेवाईकातले लग्न, नाही तर आपलंच लग्न. दुसऱ्याच्या लग्ना गिग्नावर लक्ष ठेवत जा. ठीक आहे. कोणाचं लग्न आहे? हां, कोणाचं? माया लग्नात आणू का अमेरिकेची डान्सर? ठीक आहे. तर आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. ठीक आहे. तर असं आहे. हे अमेरिकेची लोकशाही आहे. लक्ष द्या. लोकसंख्या फार कमी आहे. अमेरिकेची लोकसंख्या 35 कोटी. क्षेत्रफळानं जगातला 3ऱ्या क्रमांकाचा देश. त्याच्यामुळे बमाड जागा आहे. ठीक आहे. शेतीचं उत्पादन चांगलं आहे, सधन आहे. ठीक आहे. सगळ्या गोष्टीत पुढारलेला देश आहे. तर पुढारलेला काऊन आहे? तर पैसा आहे. पैसा कसा वाढला अमेरिकेपाशी त्याच्यासाठी पाहा लागते आपल्याला. भिकार चोट अमेरिका होता. कटोरं घेऊन लंग फिरे. पहिल्या महायुद्धानंतर बी फिरे. पण मी जे तुम्हाला सांगत आहे, लक्ष द्या रे, मी जे तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे का, हे जे हेनरी फोर्डले बोलावलं होतं ते याच्यासाठी बोलावलं होतं का आपल्याला म्हणे बंद्या जगाला युद्ध साहित्य सप्लाय करायचं आहे. आणि आपण युद्ध साहित्य सप्लाय करणारा जगातला मोठा देश असला पाहिजे. आणि युद्ध हे आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. कोण म्हणे? काही देश जगात सत्यानाश होत असेल त्याला अपॉर्च्युनिटी समजते. म्हणजे दोघांचं भांडण होत आहे तर तिसऱ्याचा लाभ होत आहे. म्हणजे आपल्या बाजूच्याचं भांडण आहे हे आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे असं समजणारा देश अमेरिका आहे. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्याच्या दोघांच्या भांडण्याकडं यायचं भांडण चालू द्या, ते बाजूची प्रॉपर्टी मी घेऊन टाकतो, तुम्ही भांडत बसा. जर असा विचार तुम्ही करत असाल, ठीक आहे का, दुसऱ्या दोघांचं भांडण चालू आहे आणि आपण त्याच्यावर आपली भाकर भाजून घ्यायची, तर असं करू नका. असं अमेरिकेनं केलं आहे. आणि अमेरिका गड्ड्यात जाईन एक दिवस, हे मात्र खरं. हर कुत्ते के दिन आते हैं भाई. इतिहास गवाह आहे. काय जे जे सत्ताधीश होते ते रसात यायला गेलेले आहे. जगाचा इतिहासच आहे.
जगाच्या 150 देशावर राज्य करणारा इंग्लंड, अरे एक मनच तयार होऊन गेली का ब्रिटिश साम्राज्यावरून कधी सूर्याचा अस्त होत नाही. सूर्यास्तच नाही होय, जगातल्या एका तरी देशावर सूर्य उगवलेला नाही. एवढ्या देशावर राज्य होतं. कोणाचं? बंद्या जगाचा रस चुसून नेला. किती पैसा नेला असन इंग्लंडनं? नाही पुरला ना भाऊ पैसा. बंदा भारत लुटून नेला, इंडोनेशिया मलेशिया सब लुटून नेला, अमेरिका बी नेला. अमेरिकेला तर 350 वर्षाच्या अगोदर लुटून नेलं. काहीच नव्हतं, तो उठून पळायला झालं. भल्ला चत्रा. इंग्लंड एवढं चत्र का त्यानं जम्मू काश्मीर बी जिंकला होता. पण जम्मू काश्मीर डोंगर डोंगर का बर्फ खाणार आहे का गोटे खाणार आहे हिमालयाचे? रेव्हन्यू नाहीये, टॅक्स नाहीये. देऊन टाकला हरिसिंगाच्या आज्याले, घे. आणि हरिसिंगाच्या आज्यानं तवा 70 लाख रुपये दिले होते. कोणाले? इंग्रज आले. हरिसिंगापासूनच जिंकला. आणि हरिसिंगालेच म्हणते तुले राज्य वापस पाहिजे तर 70 लाख दे एका दमानं. तर त्या हरिसिंगाकडून जिंकला आणि हरिसिंगालेच वापस केला. अमृतसर करार झाला होता 1800 समथिंग मध्ये, 1859 का 60ले. तर तिथं तो काऊन नाही ठेवला आपल्या ताब्यात? पैसा येत होता. भारतात फक्त इंग्रज आले होते कायसाठी? पैसा लुटासाठी. त्याचं एकमेव उद्दिष्ट होतं काय, इथवर जेवढंही खिचता येते तेवढं खिचो. जिथं बी गेले बमाड बंद्या जगाले लुटलं. पैसा नाही पुरला ना भाऊ, संपला ना पैसा. भिकारवाडा देश आहे. आता भारताला कर्ज मागे, ठीक आहे, भारत आहे का काय दे ना, ठीक आहे. मग नरेंद्र मोदीले असं पाहुणचार माहुणचार काय खाता? मटण नाही चालत. बासुंदी 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 बनव रे बा, भाऊसाठी बासुंदी बनव. भाऊले मस्त खुर्चीवर बसवलं. राणी उठली, राणीनं खुर्ची काढून दिली. काऊन? पैसे पाहिजे. पैसेच नाही. भिकारवाडा पुरं भिकारीला लागलं. आपण कर्ज दिलं इंग्लंडले. बापरे, एवढी लायकी वाढली आपली, ठीक आहे. मग मजा काय का? आपण इंग्लंडले कर्ज दिलं. कॉमनवेल्थची मीटिंग होती, आपल्याला खुर्ची दिल्ली बसाली. त्याचं कारण असं आहे का सध्या आपण, ठीक आहे, कर्ज बी देतो. का देतो? आणि त्याले कर्ज पाहिजे. म्हणजे गावातल्या पाटलाच्या पाट्या लागल्या ना. अबे लागल्या का नाही? कंसातले पाटील, पाटीलचा ल गायब झाला आणि शिल्लक राहिली पाटील. राहिली ना? अरे राहिली का नाही? पाटील शिल्लक आहे ना. आता गावात पैसेवाले लोक वेगळे झाले. पाटलाच्या जड जमिनात होत्या, इकू इकू खाल्ल्या. घरी ढोबर होते मोठ्याल्या स्वयंपाकाचे, हजार स्वयंपाकाचे, भाताचा हांडा, ठीक आहे. पाटलाच्या घरूनच स्वयंपाकाले गावात भांडे जाय. ते भांडे बी इकू इकू खाल्ले म्हणलं, मोडू. अशी परिस्थिती आली आहे. मी तुम्हाला सांगितलं, हर कुत्ते की दिन आते. वेट अँड वॉच, मेहनत करत राहायची. बरोबर होते. आता गावात पैसेवाले लोक वेगळेच आहे. राजकारण पाटलाच्या हाती राहत होतं, ते गेलं दुसऱ्याच्या हातात. मग अमेरिका आली, राहीन अजून 50 वर्ष. याच्या उरावर बसन कोणी, आणि येणारच आहे, ठीक आहे. आपल्याला आपलं काम करत राहायचं. बरोबर निसर्ग करते. हिटलर होता, त्याचं स्वप्न होतं मी जगावर राज्य करीन. कायच्या राज्य करीन? हा, जगावर राज्य करीन. त्यानं आपल्या सोबतेला नाही सोडलं. रशियावर हमला केला साल्यानं. बंदा युरोप जिंकला. युरोपमधून सीधी ट्रेन जाते मॉस्कोले, ठीक आहे. बंद काबीज करत गेलं. आणि हिटलरचं एक तत्व होतं. हिटलर युद्ध खतरनाक दिमागवाला होतं. साल बाण्या मिशिसस, पण खतरनाक. साधं सैनिक होतं. पहिल्या महायुद्धात कार्बोनिल क्लोराईड नावाची केमिकल गॅस वापरली होती, ठीक आहे. कार्बोनिल क्लोराईड, तिला फॉस्जिन गॅस म्हणते. त्या गॅसनं माणूस काही काळापुरता आंधळ्या होते, काही पूर्ण वेळ आंधळे होते. तर त्या गॅसनं ह्या आंधळ्या झाला आणि 6 महिन्यानं डोळे साल्याचे वापस आले. वापसच मोठे आले पाहिजे. दुसरं महायुद्ध नसतं झालं आणि हिटलर पैदा नसता झाला. पहिल्या महायुद्धात जर्मनीकडून जो साधा सैनिक होता त्याचे डोळे वापस आले आणि साल्यानं पुरा गेम पलटून टाकला जर्मनीचा. मग साधारण परिस्थितीतून गेलेलं आहे ते हिटलर. पण त्याचे जे टार्गेट होते, आणि तुम्हाला सांगतो तो का करे,
तर तो लोकायले धर्माची गोई पाहिजे, धर्म. दुसरी गोई पाहिजे देश, देशभक्ती. म्हणजे आम्हीच देशभक्त आहे, अपोनंट हा देशभक्त असू शकत नाही. माया विरोधात जो बोलून तो देशविरोधी. असंच या देशात सध्या चालू आहे. सेम हिटलर आणि पुतीनचं कोलॅबरेशन चालू आहे सध्या. पुतीनच्या स्टोऱ्या सांगीन तर मी, तुम्ही हबस राहान. जे जे पुतीननं केलं ते भारतात चालू आहे. आणि निवडणूक आली का देशभक्ती लोकांच्या मनात आणण्यासाठी आणि भावनेला हात घालायचा. आणि लोकांची भावना कशाशी संबंधित आहे? धार्मिकता, राम मंदिर, मुद्दा. हे काँग्रेसला नाही करता आलं. जिथं पाहिजे तिथंच बोट ठेवलं, जे लोकायला पाहिजे ना. आता गेला बयास, पाण्यात डुबकी मारली, मोराचे पिस गिस. ठीक आहे, अद्भुत आनंद था. मैं यदि बचपन में मेरा घर ऐसा महल पानी के अंदर होता तो तू मर जाता. आता त्याच्यात भारतातले काही साधू संत, नहीं गया तो कुछ करेगा, सोच रहा होगा कि राम का बनाया अभी कृष्ण का बनाने वाले हैं. अरे बाबा, कृष्णाचं मंदिर द्वारकेले पहिलेच बनवून आहे, पहिलेच बनवून आहे. पण मुद्दा इलेक्शनले बरोबर बोट. ठीक आहे, कोण्या मुद्द्यावर ठेवायचं, लोकायले कायच्या सोबत अटॅच करायचं, हे काँग्रेसले जमून नाही राहिलं. हे जमवा लागन, नाही तर मग भारतात ते तशी व्यवस्था येईन जशी थायलंडमध्ये आहे, उत्तर कोरियात आहे, रशियात आहे, तशी व्यवस्था. फक्त दाखवाले लोकशाही, आतमधून वेगळेच काही चालन. अबे रशियात तर राष्ट्राध्यक्षावर काही लिहिलं तर उद्या डायरेक्ट तुमचं प्रेतच भेटते. डायरेक्ट प्रेत. तू लिही, डायरेक्ट तुझे प्रेतच. कोणा मारलं का मारलं हे बी पता चालत नाही. कुठं? रशियात. त्याच्या स्टोऱ्या सांगीन मी तर तुम्ही हबस राहान. ठीक आहे, मग आता लक्ष द्या रे. ह्या हॅनरी फोर्डले सांगितलं का तू याचा प्रोजेक्ट, यानं घेतला ना प्रोजेक्ट हाती. आणि जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तर दुसऱ्या महायुद्धात फक्त अमेरिकेन तमाशा पाहिला. हा, भांडा भांडा भांडा. अय जर्मनी का पाहिजे तुले रणगाड्या? घेऊन जा ना. पैसे पैसे नंतर देतो रे. कोण मागितले पैसे? घेऊन जा. किती पाहिजे? 500. 500 रणगाड्याचा ऑर्डर बुक कर देता. हिटलरचं नाव टाक बिल. हा, इंग्लंड का पाहिजे तुले? लढाऊ विमान पाहिजे होते, लढाऊ. सध्या पैसे नाही. हा, घेऊन जा ना. नाही जमलं देश माझ्या नाव करून देतो. घे. ठीक आहे. फ्रान्स तुले का AK-47 AK-47 किती पाहिजे? 80,000 80,000 AK-47 देते. जे पाहिजे ते पेलवलं जगात. जे पाहिजे ते जायले जायले युद्ध साहित्य लागलं. घेऊन जा, पैसे मग दे जा, पाहून घेऊ. अबे पैसे मग दे जा म्हणजे कर्ज झालं ना. ठीक आहे. आणि हिटलर असा होता का एखाद्या देशावर हमला करायचा आहे, ह्या का करे साला, हे यायचं युद्ध साहित्य माहीत करून घे. युद्ध साहित्य कुठं ठेवलं आहे, यायचं अन्नधान्य कुठं ठेवलं आहे, आणि त्याचे पेट्रोलियमचे साठे कुठं आहे. डायरेक्ट लढाऊ विमान पाठवायचा आणि शीते बॉम्ब, रणगाडे, लढाऊ विमानं, युद्ध साहित्य, अन्नधान्य आणि पेट्रोलियम, बस हे उडून टाकायचं विमानानं. पेट्रोलियम उडवलं म्हणजे इंधन खतम, अन्नधान्य उडवलं खाले नाही, आणि तिसरी गोष्ट युद्ध साहित्य खतम. हे उडवलं का विमानं वापस ये 2 तासात वापस आले का खालतून सैनिक तयार ठेवे, सैनिक घालून दे. सैनिक घातल्यावर खाली अन्न नाही अपोनंटपाशी. ठीक आहे, लढासाठी शस्त्र नाही, अन गाड्या चालवाले इंधन नाही, खतम दे, डिस्ट्रॉय. प्लॅनिंग पहा कसं होतं हिटलरचं, खतरनाक. असंच करून मारलं. आपल्या सोबत्यावर हमला केला, रशियावर दिलं घालून सैनिक. अबे रशिया खतरनाक देश होता रशिया, आणि आताही खतरनाकच आहे. तुम्हाला सांगतो,
हे तुम्हाला सांगतो, रशियामध्ये सध्या 1200 मुली माग 1000 पोट्टे आहे. 200 पोरी बिना लग्नाच्या राहते. रशियन 200 पोरी बिना लग्नाच्या आहे. पोरं भेटत नाही त्याले. आणि आमच्या देशात 1000 पुरुषाच्या माग 943 स्त्री आहे. इथं आमच्या भारतात 57 पोट्टे बिना लग्नाचे राहते 1000 माग. यायले जात भराव आणि इथं न्याव का का मला असा विचार येते. अबे 200 पोरीले नवरदेवच नाही भेटत ना तिथं. सर असं काऊन झालं, हे असं काऊन झालं. दुसऱ्या महायुद्धात सैनिक मेलं, पुरं मेलं. तर मग काय केलं माहित आहे का, 15 वर्षाचे पोट्टे, 17 वर्षाचे पोट्टे, 18 वर्षाचे पोट्टे डायरेक्ट उचलले, गाड्यात कुचकले, डायरेक्ट AK-47 दिले हातात. मग पोट्टेले चालवता ये नाही. कशी चालत, अबे चालव तिकडून गोळी मारून चालव, ठीक आहे धड का खांदा गेला. अबे त्याला बंदुकीचं ट्रेनिंग नाही, फेनिंग नाही, त्याला डायरेक्ट युद्धात नेले. पोट्टे युद्ध कसं खेळायचं का खेळायचं माहीत नाही. ए भाऊ 2 करोड सैनिक मेलं, त्याच्यापैकी 1 करोड रशियाचंच होतं. 1 करोड त्याच्यात जवान पोट्टे मेले, अर्धे पुरे जवान, पुरे पोट्टे मेले. आणि पोट्ट्या अचानक वाढल्या. 1400-1500 पोरी मागं 1000 पोरं होते दुसरं महायुद्ध झाल्यावर. 500 पोरी म्हणजे त्या बुड्या झाल्या असं. आता त्याचं लग्न नाही झालं, नवरदेव भेटले नाही. आता ते कमी होत इथपर्यंत आलं. अजूनही रशियात पोरी बिना लग्नाच्या राहते, पोरं भेटत नाही. मग तुम्ही गेल्यावर तुमच्या मागं लागू शकते. त्या एका झटक्यात लग्न करायला तयार होऊ शकते. आणि भारतात उलटी पोझिशन आहे, पोरायले पोरी भेटून नाही राहिल्या. काहून तर पोरीची संख्या काय कमी आहे. तिथं पोरीले पोरं भेटत नाही. बे एवढे इम्पॅक्ट पडते युद्धाचे. हे तुम्हाला लेटेस्ट माहिती सांगून राहिलो, हे कोणी सांगणार नाही, आतमधली माहिती आहे. तुम्ही टाका ना, हे लिंग गुणोत्तर टाका ना, ठीक आहे, जेंडर, ठीक आहे, इक्वेलिटी इन रशिया. तुम्हाला ते आकडेवारी दाखवन का किती पुरुषाच्या मागं किती स्त्री आहे रशियात, ठीक आहे. मग हे लक्ष द्या रे. तर इकडे लक्ष द्या. ह्या जो हिटलर होता, हिटलर खतरनाक होता. रशियावर हमला केला. आता पुरा युरोप जिंकला आणि आता रशियावर हमला केला. सीधे रशियाचं सैनिक, जर्मनीचं सैनिक समोर रशियाचा भाग काबीज करत नाही आणि मागून जर्मनीचं सैनिक. आणि मग त्या ट्रेननं मास्कोट नावाची नदी आहे, मॉस्को शहरावर हमला केला. मॉस्को शहरावर पुरा शहराचा धिंगाणा करून टाकला. मग हिटलरचं सैनिक होतं, पण एक पोट्टा होता शार्प शूटर रशियामध्ये. पुरे मेले. मारल्याच्या नंतर बी पाहिले कोण कोण मेलं. मेल्यावर बी धड असे बंदुकीच्या गोळ्या टाके. त्याच्यात एक पोट्ट वाचलं आणि ते शार्प शूटर होतं. त्याच्यावर हॉलिवूडने एक पिक्चर काढला आहे. त्या पिक्चरचं नाव नाही माहीत मले, ठीक आहे. तर ते पोट्ट एवढं खतरनाक होतं का इथून 500 मीटरवर दोरी असन, दोरी सूत, तर सूत उडवे बंदुकीच्या गोळीनं. आणि शार्प शूटर एवढं होतं, इथं नेम पकडला ती इथंच गोळी लागन, इथं बी नाही लागन, इथंच लागन. तर त्याचा आप्पाजी शिकारी होता. ते चुकून रशियाच्या सैनिकात आलं. तर त्यानं रशियाचे 5 मोठे अधिकारी मारले होते एका तासात. आणि ते वाचलं होतं त्या बॉम्ब हल्ल्यात. त्याच्यावर पिक्चर आहे त्या रशियन सैनिकावर. बंदा 3 तासा, 1.5-2 तासाचा पिक्चर आहे. मला माहीत नाही, विचारा लागन. इसल्यान दाखवला होता मला, ठीक आहे. पुण्यात असताना लॅपटॉपवर पाहिला होता मी, ठीक आहे, MPSCचा अभ्यास करताना. तर भाऊ, तर रशिया एवढा हुशार, याले हारवाचं कसं, याले साहित्य. रशियानं का केलं, आतमधून सैनिक टाकून नदीवरचा पूल उडवला रेल्वेचा.
आणि रशियाच्या सैनिकाले जर्मनीच्या सैनिकाची झाली मदत बंद, आणि जे कोणत्यात घेऊन दाबला आणि जे पेलवला धरून जर्मनी भल्ला बदमाश होता ह्या कोण, हिटलर. पण तुम्हाला सांगतो ना, किती काही मोठा तोपचंद आला, ह्या जो हिटलर आहे जगावर राज्य करायचं स्वप्न पाहत होता. झालं उलट, हे उलट झालं. आता त्याच्यात हे यायचं युद्ध चालू, मित्र राष्ट्र युद्ध कुठं चालू, युद्ध फक्त युरोपियन कंट्रीत, आणि त्याच्यात 2 देश बाहेरचे घुसवले. हे 2 देश आणि बंद जगात युद्ध चालू झालं, दुसरं महायुद्ध. याच्यात ह्या युरोप इथं युद्ध चालू, त्याच्यात रशिया आला, आणि रशियाला बाकी चायना, इंडिया, आफ्रिका गिफ्रिका यायले काही लेनदेन नाही. याच्यात जपान होता, जपान हे इथं जपानले युद्धात ओललं, जपान बी युद्धात आला दुसऱ्या. आता जपान पाहून राहिला तर तमाशा, जपान बी युद्धात. जपानले वाटलं का साली अमेरिका नुसती तमाशा पाहून राहिली आणि हे मजा मारून राहिली, बंद जगाला युद्ध साईडते, याले युद्धात ओढाचं. ठीक आहे, मग आता यायचं भांडण चालू आहे. हा भांडा का पाहिजे, चाकू हे घेणं मारून त्याला दे 2 घाव घे. ठीक आहे, अशी अमेरिका करे, अमेरिकेला युद्ध ओढायचं आहे तर चाकू देता देता हात ओढायचा आणि घ्यायचा युद्धात, आणि त्या ठुसे मारायचे 2-4. असं ठरवलं तर काय केलं माहित आहे का, जपाननं लढाऊ विमान घेतले आणि अमेरिकेच्या पर्ल हार्बर बेटावर हमला केला. कोणत्या, पर्ल हार्बर हे नाविक तळ होतं. ठीक आहे, कोणाचं अमेरिकेनं. आणि अमेरिकेच्या नाविक तळावर जसा हल्ला ठोकला, अमेरिकेच्या गेली तळ पायाची मस्तका. तर हिटलरनं ज्यू लोकांच्या कत्ली केल्या होत्या. ज्यू लोकांचा गुरगुर राग असे चौकात उभे करून मारले, गॅस चेंबर मधून मारले, पुरे ज्यू पयाले जर्मनी सोडून. त्याच्यात ज्या माणसानं E=mc² मानलं, त्याले सायंटिस्ट होता जगातला मोठा. लगेच अमेरिकेनं आपल्या देशात ये माझ्या देशात ये, काहीच नाही ये ना, याच्यावर सही कर. काय याच्यात काय नाही, माझ्या देशाचं नागरिकत्व आहे बाबू, आणि तू शोध लावशील ते माझ्या देशासाठी लावशील. नाही ना जी, अबे लाव नाही तर मर तिकडं. ठीक आहे, त्याच्यापाशी पर्याय नव्हता. हिटलरले आपल्या देशात घेऊन टाकलं आणि त्याच्या रिसर्चचा वापर केला. हे हिटलर म्हणतो याच्या कोणाच्या, आईन्स्टाईनच्या. आणि आईन्स्टाईननं अणुबॉम्बच्या शोधसाठी मोठे रिसर्च केले. एक ठीक आहे, का नाव होतं त्याचं, होपेनहावर का काहीतरी नाव होतं. ओपनहॅमर. त्या ओपनहॅमर नावाच्या सायंटिस्टनं अणुबॉम्बच्या चाचण्या घेतल्या आणि त्याला सपोर्ट करणारा आईन्स्टाईन. पण आईन्स्टाईन म्हणे याले वापरू नका, एवढं हिटलरनं सांगून ह्या पट्ट्यानं आईन्स्टाईन. ठीक आहे, आईन्स्टाईननं सांगितलं का हे वापरू नका, तरी अमेरिकेनं अणुबॉम्ब आमच्या पर्ल हार्बर बेटावर हमला केला. म्हणून डायरेक्ट जपानचा शहर हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरावर अणुबॉम्ब टाकले. एक टाकला 6 ऑगस्टले हिरोशिमावर. ठीक आहे, बॉम्ब टाकला, एका क्षणात 2 लाख लोक बेचिराग, बिल्डिंगा नेसताना भूत. पेपरले न्यूज आली, 2 लाख लोक एका झटक्यात मेले. तिथून 3 दिवसानं पुन्हा त्याचं प्रॅक्टिकल घेतलं. अणुबॉम्बनं किती विध्वंसक आहे हे चेक केलं अमेरिकन डायरेक्ट माणसावर. दुसरा अणुबॉम्ब टाकला नागासाकीवर. ज्यानं अणुबॉम्ब टाकला, ठीक आहे, त्यानं पेपरले बातमी वाचली होती, बॉम्ब टाकला, वापस गेलं आणि पुन्हा पाहायला आलं कसे मरते म्हणून लोक. हे त्यानं लोक मरताना पाहिले, वापस गेल्यावर आत्महत्या केली त्या दुसऱ्या वैमानिकानं, डायरेक्ट आत्महत्या केली. आणि ते जे एक होतं पहिलं इमानवालं ते आता मेलं, 4 वर्ष झाली. ठीक आहे, दुसऱ्यानं आत्महत्या केली म्हणलं, ते पाहायला गेलं होतं लोक कसे मरते म्हणून. असं एनर्जीचं क्लाउड तयार होते, असं तशा वेव जाते, काचा गिचा पार बिल्डिंगा सगळे सपाचाट. आणि रेडिएशन वेगळं, रेडिएशन कितीतरी का त्याच्यानंतर त्या कितीतरी पिढ्या खराब झाल्या. ठीक आहे, जपानच्या.
पोट्टे भोकणे निघन, लुले निघन, हातच राहणार नाही, पायच राहणार नाही, विकलांग निघन, ठीक आहे, मतिमंद निघन. इतके वाईट परिणाम आहे. कुठं? हां, अणुबॉम्ब टाकले, जपाननं माघार घेतली, बा याच्यानंतर मी पुन्हा युद्ध खेळणार नाही. आणि अमेरिकेसोबत ॲग्रीमेंट केलं का आता मी कधीच युद्ध खेळणार नाही, माझ्या देशातलं मी आर्मी बंद करतो. त्याच्यानंतर जपाननं आपल्या देशातली आर्मी बंद केली, ठीक आहे, आपल्या देशातली बंदी जबाबदारी, ठीक आहे, अमेरिकेवर सोपून टाकली का माझ्या देशाला तूच संरक्षण देजो, मायावर हमला झाला तूच पाहून घेजो. तर आता जपानमध्ये स्वतःचं सैनिक नाही आहे, डायरेक्ट माघार घेऊन टाकली आणि ॲग्रीमेंट करून टाकलं. मग त्यानं ते सगळं पाहिलं होतं डोळ्यानं का याच्यानंतर दुसरं महायुद्ध चाललं तर जगाचा सत्यानाश आहे. आणि मग बस ते घटना झाली, युद्ध संपलं, पुरा रशिया बेचिराग झाला, पुऱ्या बिल्डिंगा प्रॉपर्ट्या पुऱ्या खतम, पोट्टे बेरोजगार, कोणा एकही माणूस नव्हता ज्याच्या जवळचं कोणी मेलं नाही, ठीक आहे, कोणी नाही कोणी मेलंच. आणि ध्यान इकडं. तर हे सगळं, ठीक आहे, लोकांच्या डोळ्याच्या समोर होऊन राहिलं. युद्धानं कोणाचंच भलं होत नाही, या जगात बुद्धानं भलं झालं आहे. काय म्हटलं? या जगात युद्धानं कोणाचंच भलं होत नाही, या जगात बुद्धानं भलं झालं आहे. आणि आपण जगाले बुद्ध दिला आहे. म्हणून ते नीता अंबानी अमेरिकेत जाते आणि भाषणात सांगते, ठीक आहे, काय सांगते? आय केम फ्रॉम बुद्धाज भूमी, ठीक आहे, अशी अजिबात म्हणत नाही आय केम फ्रॉम चायवाल्या भूमी, ठीक आहे, काय म्हणते? आय केम फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा, ठीक आहे, मी बुद्धाच्या भूमीवरून आली आहे. मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, ठीक आहे, इकडे लक्ष द्या. मग जो हिटलर आहे, हिटलरचा सोबती होता जिगरी, इटलीचा मुसोलिनो. कोण होता? हा, मुसोलिनो. युद्ध समाप्त व्हायला आलं तर बंदा युरोप बेचिराग झाला होता, पुरी अर्थव्यवस्था पुरी खतम झाली होती आणि बंद देशावर कर्ज झालं होतं अमेरिकेचं. अमेरिका कुठून उठला? तर अमेरिका दुसऱ्या महायुद्धापासून उठला. आणि त्याच्यानंतर अमेरिकेनं लोकांना शहाणपण सांगितलं, बंद जगावर कर्ज करून ठेवलं आणि ते कर्ज फेडता फेडता मेले हे सगळे देश, खतम झाले, कर्जबाजारी झाले. आणि पुरं कर्ज कोणाचं? एकट्या अमेरिकेचं. आणि मग जगात शहाणपण सांगत चोट्ट सुटलं, अरे बेकार आहे युद्ध, कोणाचं भलं नाही होत बा युद्धानं, कोणी युद्ध करू नका, याच्यानंतर युद्ध नाही झालं पाहिजे. नेवाणूबाम मध्ये लोक मेले, साल्या म्या टाकले, माय आजन टाकले बॉम्ब, नाही ना बेकार हा युद्ध, जगात शांतता आणली पाहिजे म्हणून आपण युनो काढू, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. कोण सांगितलं हे ज्ञान? कोण पाजलं? अमेरिकेत. म्हणजे साल्यानं 2 कोंबडे भांडवले. कोंबडे भांडवताना माहिती आहे का त्याला ब्लेड लावते पायाले कोंबड्याच्या, माहिती आहे का तुम्हाला? यानं ते ब्लेड बी लावून दिले, ठीक आहे, आणि त्या वारीचे घाव पडते, मग कोंबड्याशी भांडते तर, आणि मग दुसऱ्याचा कोंबडा मरते, मग तो कोंबडा भाजी करायला घेऊन जाते. त्याच्यासाठी भांडण लावत असते ना कोंबड्याचं, ठीक आहे. तर भाजी करायला कोण? अमेरिका. आणि मग म्हणते बेकार असते युद्ध, पोलीस केस होते जर सापडलो गिपडलो तो, ठीक आहे. हे जगाले शहाणपण कोण सांगितलं? अमेरिकेनं. ते तर तो जो मुसोलिनी होता, तारीख होती, ठीक आहे, 28 एप्रिल 1945, ठीक आहे. लक्ष द्या, हे वय इंग्लंड, ठीक आहे. हे बा आता इथं जगाच्या पाठीवर पहा, जगाच्या पाठीवर पहा, हे बा इथं स्पेन, इथं पोर्तुगाल आणि इथं इटली, इथं आहे फ्रान्स आणि इथं युनायटेड किंगडम, इंग्लंड, इटली, फ्रान्स. आता जर्मनी कुठं आहे? हे इथं आहे जर्मनी. आता ह्या जो इटली इथचा आहे मुसोलिनी, याची राजधानी आहे रोम. 4 लाख लोक जमा झाले 28 एप्रिल 1945 रोमच्या चौकात, त्याच्या घरासमोर, राजगृहासमोर. कोणाच्या? मुसोलिनी. घुसले घरात, दरवाजा तोडून, लाख असून लोकांनी तोडला दरवाजा. 4 लाख लोकांसमोर दरवाजा फरवाजा काय? तोडला दरवाजा, घुसले घरात. कालला बायरन असा मारला जी, असा मारला जी,
ज्या कडारपर्यंत त्या कडार मारला, त्याच्या बायकोले मारला, मरतपर्यंत मारला, कपडे काढून नागोया करून मारला, मारला बायकोले मारलं, नागोया करून त्यालाही मारलं, मेल्यावर बी मारलं. लोकांना तेवढ्यानं समाधान नाही झालं, नागोया त्याच्या बॉडीले दोरानं बांधलं अना 100 फूट उंच खांबावर टांगलं. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं टीव्हीवर. आणि ते टेलिकास्ट बंद युरोपातले देश पाहत होते. हिटलर बी पाहत होता. मारलं, नागोय करून मारलं म्हणलं, तेवढ्यान झालं नाही तर उलट नागोय टांगलं नवरा बायकोले रोमच्या चौकात. ठीक आहे. आणि मग 29 तारीख गेली आणि तारीख आली 30 एप्रिल 1945. या तारखेले हिटलरले वाटलं आपण जर आता जिवंत राहिलो याच्यापेक्षा बेकार मारण आपल्याला. तर हिटलरनं बंदूक घेतली आणि आपल्या गर्लफ्रेंडले आणि स्वतःले बंदुकीनं उडून टाकलं आणि हिटलर खतम झाला. म्हणून लोकांसोबत जास्त पंगे घेऊ नये. लोक खतरनाक असतात. फक्त लोक अवकातीवर येत नाही, लोक सभ्य असतात. लोक अवकातीवर आले तर मुसोलिनी सारखं करतात. मला अजिबात असं वाटत नाही का माझ्या देशात असं काही व्हावं. तुम्हाला समजलं मी का म्हणलं? माझं म्हणणं एवढंच आहे का माझ्या देशात असं काही होऊ नये. माझा देश चांगला आहे, माझ्या देशातले लोक चांगले आहे, असं काही करणार नाही. पण सत्तेत असणाऱ्यांनी अति करू नये, करू बी शकते. बे हा इतिहास आहे. इतिहास लपवल्या जात नाही आणि लपवता बी येत नाही. ते उघडा पडतेस. इतिहास आहे ना या हिटलरचा इतिहास होय ना या. हिटलरली आत्महत्या करायला लागली. त्याला माहित होतं बेकार मारण लोक आपल्याला. आता एवढ्या मोठ्या जगावर स्वप्न पाहणाऱ्या बाण्या मिशीवाल्याले आत्महत्या करायला लागली. तारका गुगल बाबावर सर्च करून घे जा. मुसोलिनीचे मराची तारीख आणि हिटलरची मराची तारीख. ठीक आहे. तुम्हाला दिसन. कराय मास्तर काही खोटं सांगणार नाही, कारण ऑन रेकॉर्ड काम आहे आपलं. ठीक आहे. आणि इतिहास गवाह आहे याने. ठीक आहे. म्हणून हे दुसरं महायुद्ध संपलं.